अशी ही ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूळव्या माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. बस झालं ही गुलाम. नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. या वेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते पाडून टाकायचं पोर. या वेळेला मी नाही आणू शकलो 14 तळ्याचं पाणी. मला सांग तुला भीती वाटत नाही का? पाच तळ्याला इकडे हल्ला झाला होता. नवीन नवीन कपडे घातले म्हणून करायचे. माझ्या आई बाळांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकलं. चालत नाही. बरं तू पुढे ते आलो. नक्की ना? ये लवकर, तू वाट बघते. जास्त काय तुझी? पण रामू तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल हे ध्यानात ठेव. साहेब तुमचा इतिहास काय आहे माझ्या? तुमच्या या पुस्तकांची इतक्याची आण घेऊन मी सांगते साहेब. समद्यांचा समदन भाव, समद्यांची काळजी घेऊन.
स्वाती रोगाच्या साथीचा